आज आपण मँगो रोल बर्फी रेसिपी बघूया। त्यासाठी एक आंबा घेतलेला आहे, त्याचा पल्प तयार करून घेतलेला आहे। एका नॉनस्टिक पॅनमध्ये हा सगळा पल्प आपण काढून घेत आहोत। हा पल्प आपल्याला आटवून घ्यायचा आहे। हा पल्प आटत आला की 2 चमचे खडीसाखर घालून हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही साधी साखर सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर 4 चमचे डेसिकेटेड कोकोनट मिश्रणामध्ये ॲड करून मिश्रण चांगल्यापैकी मिसळून घ्यायचं आहे। डेसिकेटेड कोकोनट नंतर 4 चमचे मिल्क पावडर मिश्रणामध्ये घालून सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। मंडळी, शेवटपर्यंत रेसिपी बघा। रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा। आता पाव चमचा तूप आपण ॲड करत आहोत आणि सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेत आहोत त्या तुपामध्ये। मिश्रण हाताला चिटकत आहे, याचा अर्थ मिश्रण तयार झालेले नाही आहे। मिश्रण अजून ओलसर आहे, त्यासाठी आपण 1 चमचा इथे डेसिकेटेड कोकोनट ॲड करून सगळं मिश्रण मिसळून घेतलेलं आहे। आता मिश्रणाची सुकी गोळी तयार झालेली आहे। मिश्रण हाताला चिटकलेले नाही आहे, म्हणजे मिश्रण तयार झाले आहे। बटर पेपरला तूप लावून हे मिश्रण गरम आणि कोमट असतानाच लाटण्याने त्याची पोळी तयार करायची आहे। ही पोळी आपल्याला मीडियम जाड तयार करून घ्यायची आहे। मिश्रणाची पोळी तयार करत असताना लाटण्याला मिश्रण चिटकू नये म्हणून पोळीला आपण तूप लावून मिश्रण लाटून घेत आहोत। लाटलेल्या पोळीवर आपण डेसिकेटेड कोकोनट पसरवून घेत आहोत। नंतर काजू आणि बदामचे तुकडे आपण पोळीवरती पसरवून घेत आहोत। पोळीवर मी 2 इंग्रेडियंटचा वापर केलेला आहे। तुम्ही 2 पैकी कोणत्याही एका इंग्रेडियंटचा वापर केला तरी चालेल। आता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बटर पेपरच्या साहाय्याने पोळीचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। हा रोल फ्रीजमध्ये ठेवण्याच्या आधी रोलला आपण तूप लावून घेऊया। नंतर फ्रीजमधून बाहेर काढल्यावर हा रोल बटर पेपरला चिटकणार नाही। रोल आता आपण बटर पेपरमध्ये गुंडाळून घेत आहोत आणि 1 तासासाठी आपण त्याला फ्रीजमध्ये सेट करून घेणार आहोत। बटर पेपरऐवजी तुम्ही फॉईल पेपरसुद्धा वापरू शकता। हा रोल फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवलेला, फ्रीजमध्ये तो आता चांगल्यापैकी सेट झालेला आहे। त्याच बटर पेपरवरती आपण डेसिकेटेड कोकोनट पसरवून घेतलेला आहे आणि डेसिकेटेड कोकोनटमध्ये रोल आपण रोलिंग करून घेतलेला आहे। सेट झालेल्या रोलचे आपण तुकडे तयार करून घेत आहोत। ही रेसिपी खूपच छान झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा।